ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीवी। सविस्तर जे डॉक्युमेंट द्यायचे होते ते दिले, त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की असे काहीही बिनबुडावेचे आरोप आम्ही करत नाही, सगळे डॉक्युमेंट्स आहे। त्यांना सांगितलं की साहेब हे जे प्रॉपर्टी घेणारे जे लोक आहे तुमच्या पोलीस डिपार्टमेंटचे पण लोक आहे, मंत्र्यांचे पीए आहे, मोठे मोठे उद्योगपती आहे, जालन्याचे गोयल साहेब म्हणजे देशातले सगळे जे मोठे उद्योगपती आहे त्याच्यापैकी हे आहे। मग हे लोकांचे पैसे कधी मिळणार आहे? त्यांनी ऐकून घेतले आणि खरं सांगायचे असेल की माझा खूप विश्वास आहे या पोलीस कमिशनरांवर। नवीन आलेले आहे आणि सुरुवातीपासून त्यांनी मला अनेकदा हे आश्वासन दिलेले आहे की मी आउट ऑफ द वे जाऊन हे आदर्श जे ठेवीदार आहे त्यांचे जे पैसे अडकलेले आहे ते पैसे परत देण्यासाठी माझ्या वतीने जे मदत लागते ते मदत करायला तयार आहे। अनेकदा त्यांनी हे सांगितलेले आहे। आज जेव्हा आम्ही ते सगळे डॉक्युमेंट्स त्यांना दिले तर त्यांचं म्हणणं होतं की साहेब तुम्ही काल जे व्हिडिओ तुमचा मी बघितलं होतं, जे काल मी बोललो होतो या व्हिडिओ प्रेस कॉन्फरन्समध्ये जे मी सांगितलं होतं त्यांनी मला सांगितलं की मी सगळं ते ऐकलं, मी बघितलं तुम्ही जे जे बोलले आहे आणि त्याच्या डिटेल्स ही काढायला सुरुवात केली आहे। आता जे एक गोष्ट नक्की की साहेब तुमचा पीएसआय म्हणतो रिटर्न मध्ये की याची फेरफार करू नये, तुमचा पीआय म्हणतो की ते आरोपीच नाही आहे, म्हणजे कुठेतरी कोणीतरी खोटं बोलत आहे। तर त्यांनी सांगितलं ऑलरेडी आम्ही इंटरनल इन्क्वायरी या दोघांच्या विरोधात सुरू केलेली आहे। जे त्यांची टीम आहे त्यांची इन्क्वायरी सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यांनी मला हे सांगितलं की आता मी पुन्हा जितकं रजिस्ट्री ऑफिसेस आहे, सहनिबंधक कार्यालय आहे आणि विशेषकर ग्रामीण एरियामध्ये एक सहनिबंधक कार्यालयाला पुन्हा हे पत्र पाठवण्यात येईल की कोणत्याही परिस्थितीने हे आदर्श असू द्या, यशस्विनी असू द्या किंवा जे जे रजिस्टर करण्यात आलेले आहे एफआयआर त्यांच्या विरोधात कोणत्याही प्रॉपर्टीचा सेल किंवा परचेस किंवा फेरफार होऊ नये याचा पुन्हा एक करते। त्यांनी सांगितलं, मी त्यांना सांगितलं की साहेब जेव्हा आम्ही तहसीलदार साहेबांना बोलवले त्यांनी फक्त 3 मिनिटांमध्ये कबूल केले की काहीतरी आहे आणि आम्ही ते प्रॉपर्टी पुन्हा, म्हणजे याचा अर्थ हे आहे की इम्तियाज जलीलने आणला हे प्रकरण, मग सगळं काही बनवाबनवीचं तुमचं ते आहे, तुम्ही एफआयआर रजिस्टर करा। आणि त्यांनी आम्हाला सांगितलं मी कलेक्टरशी चर्चा करून आम्ही त्यांना पत्र दिल्यानंतरही त्यांना कशा काय केलेले आहे, त्यांचं म्हणणं आहे की एक एफआयआर आम्ही केली तर बाकी सगळे राईट होते, तर यांच्या विरोधात ते एफआयआर करायला तयार झालेले। आता एकदा एफआयआर तहसीलदाराचा विरोध झाली की खालचे जे असते त्यांना कळतं, खूप कळतं। मी तर बसल्या विचारा कोण होतं माझ्यासोबत, कृष्णभाऊ कुठे आहे? मी ते तहसीलदार आल्यानंतर काय बोललो त्याला, माळूचे पैसे कमी पडत आहे का? मग गोरगरिबांच्या पैशावर डल्ला मारण्याचा तुझा काथार मॅडम कुठे आहे? कशा फेस झाला होता त्याचा? आम्हाला असं झालं होतं की बस साहेबांना आले विचारलं काय रे म्हणे रेतीचे पैसे कमी झाले का म्हणजे तुमची ताकद आहे ना माझ्यासोबत। तर आता पोलीस कमिशनरांना आम्ही सगळे जे डॉक्युमेंट्स आहे ते रितसर डॉक्युमेंट्स आणि एक कंप्लेंट माझ्या वतीने मी तयार करून पोलीस कमिशनरांना देणार आहे। त्यांनी म्हटले की मी कलेक्टर साहेबांसोबत चर्चा करेन आणि त्यांनी हे मान्य केले की हे चूक झालेली आहे
आणि पोलिसांच्या बाबतीत जे चुकी झालेली आहे त्याची ऑलरेडी इन्क्वायरी त्यांनी केलेली आहे. आता यांच्या विरोधात FIR करण्यासाठीही त्यांनी तयारी दर्शवली आहे. आम्ही त्यांना सगळ्या डॉक्युमेंट त्यांना देतो आणि पोलिसांवर पुन्हा एक प्रेशर टाकतो. ते ऑफिसमध्ये बसून ते CCTV आहे ना ते बघत होते आपल्याकडे, ते सगळं बघत होते. मी त्यांना सांगितलं की साहेब 95% 95% जे ठेवीदार आहे ते 60 वर्षापेक्षाचे जास्त सिनियर सिटीजन्स आहे. सगळं हो मेजॉरिटी सिनियर सिटीजन्सची आहे. तर मला हे माहीत आहे की माझ्याकडे जितकी माहिती आहे त्याच्यापेक्षा जास्त माहिती तुमच्याकडे आहे. आता कोण डायरेक्टरची प्रॉपर्टी कुठे आहे, आता ते कोण एक ग्रस्त होते ना की ट्रॅक्टरचे ते लपून छपून ठेवलेले आहे त्यांनी कुठे तो माणूस सांगा ना. जे असेल तुमच्याकडे जे माहिती नवीन मिळतं सर मॅनेजर आहे ना, मॅनेजर माडेकर त्यांची सुद्धा भरपूर प्रॉपर्टी आहे. मी सातबार दिली किशोर आम्ही बघूला देतो. आता एक गोष्ट नक्की की कोणीही हिंमत करणार नाही. कितीही पैसे दिलं प्रार्थना करणार आहे हे आधार पैसे कधी आणि हे माणसं ये आदमी कैसा छुट्टा हमारे से करके बस प्रार्थना करेगा. तो मेरे हिसाब से आता काय आहे की पोलीस कमिशनर साहेब आता कलेक्टर साहेबांना येण्याला थोडासा उशीर होणार आहे. तर तेही आपल्याला माहित आहे की शेतीवर गेलेले आहे, किती भरपाई काय करायची आहे, लोकांना काय द्यायचे आहे, तेही महत्वाचं काम आहे. पण तुम्ही चिंता करू नका, मी आहे तुमचा प्रतिनिधी करणारा. तर पोलिसांना जे जे द्यायचे आहे कलेक्टर सोबत काय चर्चा करायची आहे मी आणि 1-2-4 लोक आपल्यापैकी त्यांना घेऊन जाऊन आपण काय त्याच्यामध्ये पुढचा करता येईल ते करू. आपण आता घरी जाऊन पाडवा साजरा करा. खूप खूप